नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी नागावकर मॅडम. आज आपण इयत्ता 12वीच्या मराठी पाठ्यपुस्तकातील पहिला पाठ वेगवशता अभ्यासणार आहोत. आता वेगवशता म्हणजे नेमकं काय हे आपण सुरुवातीला पाहूया. तर वेगवशता म्हणजेच इथे आपल्याला दोन शब्द एकत्र आलेले दिसतात, वेग आणि वशता. वश होणे म्हणजेच आहारी जाणे, त्याची सवय लावून घेणे. तर वेगवशता म्हणजेच वेगाच्या अति आहारी जाणे, वेगाच्या वश होणे. आता सर्वसाधारणपणे प्रत्येक शीर्षकामधून थोडासा संपूर्ण पाठाचा एक संक्षिप्त असा आशय स्पष्ट होताना दिसतो. त्यानुसारच ह्या संपूर्ण पाठात आपल्याला वेगाच्या अति आहारी जाण्याचे दुष्परिणाम समजावून सांगताना दिसतात. ते म्हणजेच लेखक प्राचार्य शिवाजीराव भोसले. विद्यार्थी मित्रांनो, प्राचार्य शिवाजीराव भोसले यांचा जन्म 1927 साली झालाय, तर मृत्यू 2010 साली. त्यांच्या संपूर्ण जीवनवेध घेत असताना आणि हे व्यक्तिमत्व बहुआयामी असं आहे, त्यांचा परिचय घेत असताना आपल्याला त्यांच्याविषयी अनेक माहिती या शब्दांमधून कळते. ते नामवंत वक्ते होते, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध विचारवंत आणि व्यासंगी लेखक म्हणून त्यांचा दबदबा होता. देशात आणि विदेशात अनेक विषयांवर त्यांनी व्याख्यानमाला गाजवल्यात. पुणे येथील वसंत व्याख्यानमालेत त्यांनी सलग 28 वर्षे व्याख्याने दिली आहेत. तर त्यांची ग्रंथसंपदा देखील खूप मोठी आहे. कथा वक्तृत्वाची जागरखंड 1 व 2, जीवनवेध, दीपस्तंभ, देशोदेशींचे दार्शनिक, मुक्तिगाथा, महामानवाची, यक्षप्रश्न, हितगोष्टी इत्यादी ग्रंथ त्यांचे प्रकाशित झाले. आता वेगवशता हा पाठ देखील जागरखंड 1 व 2 या ग्रंथाचाच एक छोटासा भाग आहे. औरंगाबाद येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू म्हणून त्यांनी पद सांभाळले. त्यांना अनेक पुरस्कार मिळालेत, अनेक पुरस्कारांनी सन्मानित केलंय. त्यामध्ये राजश्री शाहू महाराज पुरस्कार, श्रीमंत मालोजीराजे स्मृती पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केलं गेलंय. या पाठाद्वारे लेखकाने अतिवेगाच्या आहारी गेलेल्या माणसांच्या विकृतीवर नेमकेपणाने बोट ठेवले आहे. लेखक म्हणतात, वेळ आणि श्रम वाचवण्यासाठी वाहनांची गरज प्रत्येक मनुष्याला आहे. हे लेखकालाही मान्य आहे. पण काय होतं की कधी कधी गरज नसताना खोट्या प्रतिष्ठेपायी कर्ज काढून वाहन खरेदी करणं ही जणू काही आजकालच्या मानवाची मानसिकताच झाली आहे. आणि या संपूर्ण पाठातून लेखकाने या मानसिकतेवर प्रकाश टाकलेला आपल्याला दिसून येतो. या सगळ्या धावपळीमध्ये, वेगाच्या आहारी जाण्यामध्ये लोक अपघातांना निमंत्रण देताना दिसतात आणि जितका वेळ ते वाचवतात, पुन्हा तितकाच वेळ ते वाहन चालवण्यात देखील घालवतात. अशा शब्दात लेखक इथे मार्मिक टिप्पणी करताना दिसतो किंवा अतिवेगाचे परिणाम आपल्याला सांगताना दिसतो. तर या संपूर्ण पाठाचा आशय व्यक्त करणारं असं पुढचं चित्र आपल्याला इथे दिसतंय. आता या चित्रात आपल्याला काय काय दिसतंय? तुमच्या लक्षात आलेलंच असेल की हे चित्र एका महानगराचं आहे. इथे रस्त्यावर चाललेली प्रचंड वाहने दिसतात. बाईक स्वार दिसतोय, बस दिसतेय, इथे रिक्षा दिसतेय, अनेक बससाठी हात दाखवणारे अनेक प्रवासी दिसतात, उंच उंच इमारती दिसतात. ह्या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर निश्चितपणे महानगरातली परिस्थिती आपल्या डोळ्यासमोर दिसते. या रस्त्यावरचे हे चित्र बरंच काही सांगून जातं. वाहनांमध्ये चाललेल्या स्पर्धा आपल्या लक्षात येतात. बाईक स्वार गरज नसताना अतिवेगाने या बसशी स्पर्धा करताना दिसतोय. या वाहनांच्या एकमेकांशी चाललेल्या स्पर्धा कदाचित पुढे जाऊन जीवघेण्या ठरू शकतात. हे या संपूर्ण चित्रातून आपल्या लक्षात येतं आणि या पाठाचा नेमका मतितार्थ सांगण्यासाठी हे चित्र आपल्याला इथे मदत करताना दिसतं. सुरुवातीलाच लेखक आपल्याला सांगतात, वेग हे गतीचं एक रूप आहे
आणि आपलं जीवनही स्थिती आणि गतीत विभागलेलं आहे. खरंच आहे, वेग हे गतीचंच रूप आहे. आपण किती प्रगतिशील आहोत हे आपल्या पुढे जाण्याच्या वेगावरच तर अवलंबून असतं आणि त्या रूपाने आपल्याला समजतं की आपला वेग जितका जास्त तितकी आपली जणू काही प्रगती चालू आहे. आपलं जीवनही स्थिती आणि गती यात विभागलेलं आहे. स्थिती म्हणजे सद्य परिस्थिती, आपण कुठल्या अवस्थेत आहोत आणि गती म्हणजे होत असलेली आपली प्रगती, या दोन्ही गोष्टींमध्ये आपलं जीवन विभागलेलं दिसतं. थांबणे, चालणे, धावणे असे हे जीवनचक्र फिरतच असतं. आपण काय करतो कुठल्याही ध्येयासाठी आपल्या ध्येय साध्य करण्यासाठी काही क्षण थांबतो, थोडी प्रगती करतो, थोडं चालतो आणि धावतो म्हणजे ती गोष्ट साध्य करण्यासाठी पळापळ करतो, धावपळ करतो आणि त्या गोष्टीच्या मागे लागतो. जणू काही हे जीवनचक्र आहे. कुठल्या तरी गोष्टीसाठी थांबणं, ते साध्य करण्यासाठी हळूहळू प्रयत्न करणं आणि अचानक एक विलक्षण वेग येतो, की आपण या सगळ्या गोष्टींच्या मागे लागतो. आपल्या विचारांनाही गती असते, जिला आपण प्रगती म्हणतो. विचारही आपले तसेच असतात. विचार जितके जास्त क्रियाशील असतील, तितकी जास्त आपली प्रगती होते. ती विचारांची गती असते. जितके सुंदर विचार, जितके प्रगतिशील विचार, जितके फास्ट वेगात येणारे विचार, जणू काही ती प्रगतीच असते असं लेखक म्हणतात. पण गतीला जेव्हा योग्य दिशा असते, तेव्हाच ती प्रगती ठरते. जर तुमच्या प्रगतीला योग्य दिशा नसेल, तुम्ही अयोग्य मार्गाने पुढे जात असाल, तर निश्चितपणे अशी दिशाविहीन गती ही आपली अधोगतीच ठरते. आजच्या जीवनात विलक्षण वेगवानता आढळते. जो तो धावत असतो, पळत असतो, जिकडे तिकडे आपली कामे साधण्यासाठी आणि ती पूर्ण करण्यासाठी धावपळ करत असतो. मग यासाठी तो कोणाचा आश्रय घेतो? तर वाहनांचा आश्रय घेतो. त्याला फक्त पळायचं असतं. त्यामुळे जणू काही वाहनांनी व्यापलेले रस्तेच आपल्याला बघायला मिळतात. आता माणसे घरात राहतात म्हणून निदान अल्पकाळ तरी स्थिर असतात. एरवी गतिपायी अगतिक होतात. आताच बघा की कोरोनासारख्या महामारीमध्ये लॉकडाऊनच्या काळात आपल्याला घरी राहणं पण किती जीवावर येतं, अगतिक होतो. कधी एकदा वाहनावर आरूढ होतो आणि मी माझं हे काम पूर्ण करून येतो, ते काम करतो. मी इकडे फिरून येतो, तिकडे फिरून येतो, असे अनेक विचार आपल्या नेहमीच मनात येत असतात. त्यामुळे एरवी घरी बसणं ही जणू काही त्यांच्यासाठी अगतिकता असते किंवा तो नाईलाज असतो. लेखक सांगतात की पूर्वीचा देशोदेशींचा इतिहास बघा, तर आज आपल्याला आश्चर्य वाटतं. इतकी अहोरात्र भरारणारी थरारणारी वाहनं पाहिली, आश्चर्य वाटतं. आली कोठून, कशी आली आणि कशासाठी माणसांनी आणली? कारण पूर्वी देखील कामं होतच होती. पूर्वीचा इतिहास बघितला तर लोकांनी अगदी जगप्रवासही केलाय, संशोधन देखील केलंय आणि अनेक गोष्टी साध्य केल्याय. मग आजच एवढ्या वाहनांची गरज लोकांना का पडली? तर कोलंबस सारख्या अमेरिकन शास्त्रज्ञाने जगप्रवासही केलाय. तसंच शिवाजी महाराजांचंच उदाहरण घ्या, तर त्यांनी कोणतंही वाहन नसताना केवळ एका प्राण्याच्या मदतीने म्हणजेच आपण ज्याला घोडा म्हणतो, तर त्या घोड्यांच्या मदतीने अगदी अनेक गड किल्ले जिंकले. त्यांच्याकडे जर अशी वाहनं असती, तर निश्चितपणे त्यांनी जगही जिंकलं असतं. तर अशा पद्धतीने जर इतिहास पाहिला, तर तेव्हाही लोक काम करत होती, आजही पळतायत. मग एवढी वाहनं नेमकी मर्यादित गरजेपेक्षा जास्त वापरणं खरंच गरजेचं आहे का? आता माणूस घरातून दारात आला की वाहनावर आरूढ होतो. त्याला चैन पडत नाही. लगेच घरातून बाहेर पडला की पहिलं त्याला त्याचं वाहन लागतं. कारण का? वेळ थोडा असतो, कामे बरीच असतात. पायी चालत ती उरकता येत नाहीत. मान्य आहे. पण जीवन हे दशदिशांना विभागलं आहे. आपल्या सगळ्या गोष्टी चारीकडे चार असतात. मुलांची शाळा एका टोकाला, आपले कार्यालय दुसऱ्या टोकाला, मंडई एका बाजूला, तर दवाखाना देखील दुसऱ्या बाजूला. म्हणून ही माणसं वाहनं वापरतायत. ही गोष्ट लेखकाला देखील पटते. जीवनाची टोकही सांधणार कशी, जोडणार कशी? शेवटी गतीचा आश्रय हा घ्यावाच लागतो. पण प्रमाणे गती किंवा मर्यादित गती ही गरज आहे आपली. कारण का? मुलांची शाळा एका टोकाला, आपलं कार्यालय दुसऱ्या टोकाला, भाजी मंडई एका ठिकाणी, दवाखाना दुसऱ्या ठिकाणी आणि कमी वेळेत या सगळ्या गोष्टी सांधणं किंवा त्या ठिकाणी जाणं शक्य होत नाही. म्हणून आपण गतीची गरज
आपल्याला वाटते किंवा एखाद्या वाहनाची गरज वाटते, हे ठीक आहे. पण कधी-कधी काय होतं, आपली विकृती पुढे येते. गरज नसताना अप्रमाण, अवास्तव आणि अनावश्यक गती आपण स्वीकारतो, याला लेखक विकृती असं म्हणतात. आपली कामे यथासांग पार पडावीत एवढा जीवनाला वेग आवश्यक आहे. पण त्यापेक्षा अधिक वेग म्हणजे तो अक्षम्य आवेगच होईल, असं लेखक म्हणतात. कारण अधिक वेगाचा अतिरेक हा नेहमीच आत्मघातकी ठरतो. लेखक उदाहरण देताना सांगतात की अमेरिकेसारख्या विकसित देशात काय होतं की तिथे वाहनांची गरज आहे आणि त्यांचा जो गतीचा वापर आहे तो योग्य आहे. कारण का तिथे घरोघर वाहन उपलब्ध आहे. रस्ते रुंद आणि सरळ निर्विघ्न एकमार्गी आहेत. घरे, कार्यालये, बाजारपेठा यात भरपूर म्हणजे जवळजवळ 100 मैलांचं अंतर असतं. जवळच्या जवळ सगळ्या गोष्टी सहज मिळत नसतात. अंतरावरच्या गोष्टींशी जवळीक साधण्यासाठी त्यांना दूर जावं लागतं आणि माणसातला दुरावा निर्माण होतो. हा जाचदायक असतो, असह्य असतो आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी ते वेगाचा आश्रय घेतात. वेगामुळे माणसं बेभान होतात आणि भान हरपलं म्हणजे अस्वस्थता विरून जाते. हे सगळं अमेरिकेत घडतं आणि त्या दृष्टीने त्यांच्या परिस्थितीनुसार त्यांना ते योग्यच आहे. पण भारतासारख्या देशातल्या लोकांनी अमेरिकन जीवनशैली पत्करण्याचं कारण नाही, खरंच गरज नाही. कारण आपल्याकडे तेवढी लांब अंतरावरची ऑफिस, कार्यालये नाही आहेत. सगळ्या गोष्टी जवळ असतात. जास्तीत जास्त अर्धा किलोमीटरवर अगदी आपल्याला सगळ्या गोष्टी पुरवलेल्या आहेत, सुविधा आहेत. माणसं पण खूप आहेत, कामे फारशी नाहीत, जीवनाची टोकही सहज सांधता येतात. थोडीशी त्वरा केली, घाई केली, म्हणजे आपण लवकर घराबाहेर पडलो, तर निश्चितपणे अं, भरधाव वेगाने अंतर गाठावे अशी स्थिती आपल्याकडे नसते. पण मुंबईसारखंच उदाहरण घ्या. मुंबईसारखे विस्तीर्ण नगर गाड्यांनी सांधलेलं दिसतं, भरगच्च भरलेलं दिसतं. गाड्या रुळावरूनही चालतायत. त्या ट्रेनमध्ये जर आपण चढलो तर माणसांचं धावणंही थांबतं. इतक्या मोठ्या किंवा चांगल्या सुविधा आपल्याला मुंबईसारख्या शहरात दिसतात. खरं तर तिथं सार्वजनिक वाहनांच्या खूप चांगल्या सोयी आहेत. तरीही माणसं स्वतःची खाजगी वाहनं काढून रस्त्यांवर गर्दी करताना दिसतात. त्यामुळे खरी अडचण असते ती रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या 2 आणि 4 चाकी वाहनांची. पण त्यांचा वेग मर्यादित ठेवला तर ती साधने म्हणून उपयोगी पडतात. वेळ आणि श्रम वाचवण्यासाठी त्यांचा उपयोग होतो, चांगली गोष्ट आहे. पण अनेकदा असं घडताना दिसतं की वाचलेला वेळ घालवायचा कसा हेच कळेनासं होतं आणि मग तो घालवण्यासाठी पुन्हा माणसे वाहनांच्या आहारी जातात. सुरुवातीला माणसं वाहनांवर स्वार होतात कारण आपली कामे व्हावी म्हणून. मग मात्र त्या वाहनाचं इतकं व्यसन लागतं, इतकी सवय होते, की हळूहळू ते वाहनच माणसांवर स्वार होतं आणि जणू काही छोट्या-छोट्या गोष्टींसाठी देखील माणूस वाहनांचा अतिरेकी वापर करायला सुरुवात करतो. कामापुरते आणि कामासाठी वाहन एवढाच खरं तर वेग आटोक्यात राहिला पाहिजे. हे तंत्र अनुसरलं तर आपलं जीवन नक्कीच सुखकर होईल, अर्थपूर्ण होईल. पण आपलं जीवन अधिक प्रमाणात आपल्या वाट्याला यावं, ते कृतार्थतेने जगता, अनुभवता यावं, त्यासाठी उसंत लाभावी म्हणून वाहनांचा वापर करायला हवा. खरं तर जर मर्यादित वेग असेल, तर निश्चितपणे आपलं आयुष्य सुखकर होईल. कुठलाही अपघात घडणार नाही, कुठलीही दुर्घटना होणार नाही आणि जो काही वेळ आपण थोडाफार वाचवला आहे, तो निश्चितपणे चांगल्या गोष्टींसाठी आपल्याला सार्थकी लावता येईल. पण प्रत्यक्षात कधी तसं घडताना दिसत नाही. कारण का? तर लोक वाहनं घेतात, पण कशासाठी? तर आपल्या ऐश्वर्याचं प्रदर्शन घडवण्यासाठी, इतरांशी मानसिक स्पर्धा करण्यासाठी. मी किती श्रीमंत आहे, माझी आर्थिक परिस्थिती किती चांगली आहे, मी तुमच्यापेक्षा किती मोठा आहे, या केवळ मानसिकतेपायी गरज नसताना कर्ज काढून वाहने खरेदी करणारी माणसे आपल्याला इतरत्र आढळतात. कोणतेही महत्त्वाचे काम नसताना पत्नीला मागच्या सीटवर बसून मुद्दाम तिला फिरायला नेणं आणि आधुनिक दुचाकीचं आपल्या प्रदर्शन करणं. या आधुनिक दुचाकीवरून फेरफटका मारून आलं
आपल्या पत्नीसोबत फेरफटका मारून आलं की अनेक लोकांना बरं वाटतं. पण आहेच वाहन तर 4-6 मैलांवरचं एखादं निसर्गरम्य स्थान पाहूया. मंदिर पाहण्यासाठी ही माणसं जातात का? एखादा लक्ष्मी रोड, महात्मा गांधी मार्ग किंवा जंगली महाराज रस्ताच का पसंत करतात? देहू, आळंदी, सिंहगड, बनेश्वर, विठ्ठलवाडीकडचे रस्ते का दिसत नाहीत त्यांना? बघा, लेखक सांगतायत की वेळ ज्यावेळी त्यांना खरंच मिळतो, त्यावेळी ते कुठल्याही निसर्गरम्य स्थानाला भेट देत नाहीत. इथे त्यांनी काही पुण्याचीच ठिकाणं सांगितली आहेत. लक्ष्मी रोड, महात्मा गांधी मार्ग, जंगली महाराज रस्ता या ठिकाणीच लोकांची जास्त गर्दी दिसते. पण देहू, आळंदी, सिंहगड, बनेश्वर, विठ्ठलवाडीकडचे रस्ते या ठिकाणी मात्र ही लोक जाताना दिसत नाहीत. त्यांना निसर्गरम्य ठिकाणापेक्षा अशा ठिकाणी किंवा भर वस्तीत जिथे आपल्याला मोठं मार्केट दिसतं, खरेदी करता येईल किंवा जिथे हौसेखातर जाणारी लोक आपल्याला दिसतात असं लेखक सांगतात. लेखक सांगतायत वाई, सातारा, फलटण, कराड अशा गावी वाहनांची एवढी निकड आहे का, एवढी गरज आहे का, की लोक काय करतात, सध्या शेताकडे जायचं असेल, तातडीचा भाग म्हणून वाहन असलंच पाहिजे. पण आपले राहणे गावाबाहेर होत असेल तर वाहनाचा उपयोग केलाच पाहिजे. पण सहज सुखाने उगाच येणं जाणं सोडून आहेच गाडी तर जवळपास शेत असलं तरी मारूया एखादी चक्कर अशी भावना बाळगून रस्त्यावर अडचणी निर्माण करणारे, ट्रॅफिक जाम सारखे प्रॉब्लेम्स, अडचणी निर्माण करणारे रसिक संख्येने वाढत चाललेले दिसतायत. वाहन आहे, पण वाहन हे वेळ वाचवण्यासाठी असते. ते वेळ घालवण्यासाठी नसते, याचा जणू कोणी विचारच करत नाही. वाहनाचा वेग जर बेताचा असेल तर निश्चितच ह्या गोष्टी आपल्यासाठी सुखकर होतात. रस्त्यावर बघतोय एखादा माणूस चालू शकतो, पळूही शकतो. पण एखादा माणूस रस्त्याने चालण्याऐवजी पळू लागला तर नक्कीच त्याची उपेक्षा होईल. लोक हसणार आहेत किंवा त्याची ढिंगलटवाळी करणार आहेत. पण अपेक्षित स्थळी वेळेवर पोहोचता येईल अशा बेताने वाहन चालण्याऐवजी उगाचच भरधाव वेगाने चालवण्यात मग कोणतं आलं शहाणपण? आता तुम्हाला तुमच्या अपेक्षित ठिकाणी पोहोचायचंय. एखाद्या शाळेत पोहोचायचंय, कार्यालयाच्या ठिकाणी पोहोचायचंय, कामावर पोहोचायचंय. अशा वेळी तुम्ही वाहन वापरता, खरंच चांगली गोष्ट आहे. पण गरज नसताना, भरपूर वेळ तुमच्याकडे शिल्लक असताना उगाचच भरधाव वेगाने वाहन चालवणं, याच औचित्य कोणतं, यात नवल कोणतं, यावी बरे का लोक हसत नाहीत? वाहनाचा वेग वाढला म्हणजे त्याच्यावरचा ताबा कमी होतो. शेवटी काय होतं, जसा तुम्ही जितका जास्त वेग वाढवाल तेवढं त्याच्यावरचं नियंत्रण कमी होतं आणि मग आपल्यामध्ये एक स्पर्धा चालू होते. पुढचं वाहन मागे टाकून पुढे जाण्याच्या हव्यासामुळे अनेक तरुण वर्गाचे अपघात होताना आपल्याला दिसतात. रात्रीच्या वेळी तर रातराणी वापरली जाते. अतिशय विलक्षण वेगाने धावणाऱ्या गाड्यांचा वापर केला जातो. का? तर रात्री भरधाव वेगाने प्रवास करायचा आणि सकाळी आपल्या कामावर रुजू व्हायचं. पण इतका भरधाव वेगाने प्रवास करून, आपला जीव संकटात टाकून, आपला प्राण पणाला लावून या ठिकाणी दरवेळी पोहोचणं महत्वाचंच असतं का? तुम्हाला त्यावेळी तुमच्या सुरक्षिततेची काळजी नसते का? असा प्रश्न लेखक इथे विचारतायत. शेवटी लेखक वाहनांचे दुष्परिणाम काय होतात, आपल्या शरीरावर आणि मनावर त्याचे काय परिणाम होतात याविषयी आपल्याला समजावताना दिसतंय. वाहनाचा वेग अनिवार्य झाला की चित्ताची व्यग्रता वाढते, चंचलपणा येतो. आपण कुठल्याही गोष्टीत स्वतःचं मन एकाग्र करू शकत नाही. ताणतणाव वाढतात, डोळ्यांवर, मनावर, शरीरावर ताण पडतो. शरीरभर अनावश्यक स्पंदने निर्माण होतात. हादरे बसून मज्जातंतू आणि मणके कमकुवत होतात. कमरेची आणि पाठीची दुखणी वाहनधारकांची व्यथा बनते. तर ह्या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर निश्चितपणे अति वेगवान वेगात वाहन चालवण्यामुळे आणि आपले रस्तेही तुम्हाला माहिती आहेत, तर या रस्त्यांची जर अवस्था बघितली, दुरावस्था बघितली तर इथे अति वेग आपल्यासाठी घातक ठरतो. कारण का शरीर मनावर तर ताण येतोच आणि हादरे बसून मज्जातंतू आणि पाठीचे मणके कमकुवत होतात.
कमरेची पाठीची दुखणी असलेले बरेच वाहनधारक आपल्याला माहिती आहेत, त्यांच्या व्यथा आपण जाणून आहोत. तर बसणे, उठणे, चढणे, उतरणे, चालणे, वळणे, वर खाली पाहणे या मुक्त हालचाली आपण केल्या पाहिजेत. त्यात एक सुंदरसं संगीत आहे, व्यायाम आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी विसरून आपण मात्र त्या वाहनाशी जखडून राहतो आणि वाहनाचा वेग अंगीकारून अगदी आपल्या शरीर व्यापारात अडथळे निर्माण करतो. हे धोरण निसर्गविरोधी आहे. कारण का आपल्या शारीरिक हालचाली ह्या आपल्या निसर्ग नियमित आहेत किंवा आपण त्यानुसार आपलं शरीर अगदी सुरक्षित ठेवू शकतो. पण यामध्ये आरोग्याची हानी होत नाही. पण आरोग्याची हानी करणारं वाढता वेग ताण निर्माण करतो. कारण का आपण वेगवान होतो, वेगाच्या अति आहारी जातो आणि आपल्या आरोग्याची हानी करून घेतो. हा वाढता वेग म्हणजेच काय तर आपला ताण आहे. जीवनातले ताणतणाव एवढे वाढून तुम्हाला जायचंय तरी कुठे? आपलं स्वस्थता हिरावून घेणारा अस्वाभाविक वेग खरं तर आपण कमी केला पाहिजे हे आपलं कर्तव्य आहे. कारण आपण भावविवश होतो, वेगवश होतो आणि शेवटी इच्छित ठिकाणी पोहोचण्यापूर्वीच अंत होण्याची शक्यता आपण आपल्यासाठी वाढवून घेतो. अतिवेगामुळे बरेचसे दुर्घटना होतात आणि त्याचबरोबर अनेक अपघात जे झालेले दिसतात ते अतिवेगामुळेच झालेले आपण पाहतो. या सर्व गोष्टी टाळण्यासाठी स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी जितका वेग खरंच गरजेचा आहे, गाडी किंवा तुमचं वाहन हे नेहमी नियंत्रणात असलं पाहिजे. त्याचा वेग मर्यादित असला पाहिजे आणि नेहमीच आपली स्वतःची, कुटुंबाची काळजी घेणं हे आपलं मोठं कर्तव्य आहे. त्यामुळे वाहन तुमच्याकडे आहे, पण त्या वाहनाचा वापर मात्र तुम्ही अतिशय योग्य पद्धतीने केला पाहिजे. जेणेकरून आपल्या माणसांना किंवा स्वतःला कुठलीही इजा होता कामा नये. इतका वेग तुम्ही स्वतःला म्हणजेच त्या ठिकाणी ठेवणं हे आपलं कर्तव्य समजलं पाहिजे. असं लेखक या संपूर्ण पाठाद्वारे आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण या पाठाचा आशय इथे बघितलाय. या पाठावर आधारित काही कृती आपल्याला इथे दिसतायत. काही ज्या कृती आपल्याला इथे दिलेल्या आहेत त्या तुम्ही तुमच्या मराठी बुकमध्ये, मराठीच्या वहीमध्ये त्या सोडवून तुम्ही पूर्ण करायच्या आहेत. धन्यवाद.